हाय नमस्कार. थांबा तुमच्या घरात जरा छोटं बाळ असेल तर व्हिडिओ स्किप करू नका, कारण माझ्या बाळाला त्याच्या पायावर बसलाय काय विषबाधा होता राहील, म्हणून मी जी चूक केली ते तुम्ही करू नये म्हणून मी व्हिडिओ बनवतीये. तर मला ह्या आरवीच्या वेळेला 9वा महिना चालू होता, त्यावेळेला मी समोर एक बाजार होता, तिथून पास्ताचं पॅकेट आणलं होतं. त्याच्यामध्ये सुट्ट पास्ता असतो ते आणलं होतं आणि त्यावेळेला काही करून दिला आणि काही राहिला होता. तर मग काल मसाल्याचे डबे वगैरे घासले, तर त्यावेळेस पास्ता त्याच्यामध्ये निघाला. तर याला करून द्यायचा होता. तो खूप म्हणत होता मला करून दे. मग सकाळपासून त्याला म्हणलं मी आत्ताच करून देऊ शकत नाही, कारण का तर माझ्या मागे खूप काम आहे, मी नंतर करून देते. मग त्याला दिवसभर करून देते मम्मी. आणि मग त्याच्यानंतर त्याने दिवसभर माझं काम ऐकलं, कारण की त्याला पास्ता खायचा होता म्हणून. आणि दिवसभर काम ऐकल्यानंतर मग संध्याकाळी करून द्यायचं म्हटलं. 5:30 वाजता खूप पाऊस आला आणि 6 वाजता मग मी तो पास्ता करायला घेतला. त्याच्यावरती एक्सपायरी वगैरे काही नाही, फक्त नाव होतं. पास्ता करायला घेतला आणि त्याच्यानंतर ते पास्ता करून दिला त्याला. आणि म्हटलं आता याला करायच्या पहिले माझ्या लक्षात आलं की खूप दिवसांनी पडलेलं आहे. आता नाही म्हटलं तरी 5-6 महिने तर 5 महिने तर कंप्लीट झाले, लई दिवसांनी पडलेलं आहे. आता याच्यावर एक्सपायरी वगैरे काही नाही आहे म्हणून म्हटलं. आणि मग मम्मीने पास्ता करून झालं की मम्मीला चक्कर वाणी व्हायला लागलं. हां, मग मी म्हटलं एक घास खाते, तर म्हणून मी एक घास खाल्ला आणि याला खाऊ दिला नाही. तर मला चक्कर यायला लागली. तर मला काय वाटलं की धावपळीना वगैरे किंवा बाळामुळे येत असेल चक्कर. तर तेवढ्या सासूबाई आल्या रानामधनं. तर मग त्यांना म्हटलं मम्मी तुम्ही एक घास खाऊन बघा. याला म्हटलं थांब जरा, आम्हाला दोघीला काही झालं तर तुला खायचं का नाही मग ठरू. मग मम्मीला खायला दिला, तर मम्मीला 5 मिनिटात लगेच चक्कर यायला लागलं, मळमळ व्हायला लागलं. मग तो होता पूर्ण तो पास्ता आम्ही फेकून दिला, कारण तो एक्सपायर झाला होता आणि प्लेटच्या वर होता. जर एवढ्या क्वांटिटीमध्ये याला खाल्ला असता तर याला 100% दवाखान्यात फूड पॉयझन झालं असतं आणि ॲडमिट करावं लागलं असतं. आणि तो पास्ता होता तसा फेकून दिला. आम्हाला दोघीला कमीत कमी 15 मिनटं अर्धा तास म्हणजे मळमळत होती, चक्रा येत होत्या आणि फेकून दिल्यामुळे याला एवढा राग आला की आला पाय दरादाना आदळीले याला. पण तरी याचं ऐकलं नाही, तो फेकून दिला. तसं कोणतीही वस्तू करायची पहिले एक्सपायरी चेक करा. घरात कोणीतरी एक जण का म्हणा घ्यायच्या पहिलेच एक्सपायरी चेक करून घ्या. मी जी चूक केली करू नका. आणि कोणतं लेकरू रडतं म्हणून कोणतीही गोष्ट बनवून देऊ नका, कारण आता माझ्या लेकराला फूड पॉयझन होता राहिलं नाही तर आता हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं असतं. एवढ्या क्वांटिटीत खाल्लं असतं. आम्ही फक्त एक बोट चाकलं तर आम्हाला चक्र यायला सुरुवात झाली. मग एवढ्याशा लेकराला किती प्रॉब्लेम झाली असते. ही चूक करू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. जास्तीत जास्त शेअर करा. कोणतीही गोष्ट करायची पहिली एक्सपायरी चेक करा. बाजूला शिव. आणि व्हिडिओ वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ते सगळे लोक तुझं तोंड वगैरे बघतात. आणि कमेंट करा. कमेंट करा. बाय. बाय.